बोला. आता तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नानुसार जसं की चहापान आणि दुसरे अजून तुमचे कोणते अर्ज आहेत? हं. बोला मोठ्याने बोला. जो तुम्ही प्रश्न विचारला होता की त्याच्यानंतर म्हणजे एकच विषय आहे की अजून अनेक विषय आहेत? तर आता अनेक विषय आहेत. त्यामध्ये आपण चौकशी करताना विडणीमध्ये 15 वित्त आयोगाच्या अंतर्गत भूमिगत गटर कामामध्ये संशयास्पद वित्तीय व्यवहारांची चौकशी आणि दप्तर तपासणी करण्याचा अर्ज दिला होता. तर त्यामध्ये स्पष्टपणे माझं एक असं मत आहे किंवा यांनी पण सांगितलं मला की विडणी गावामध्ये 5 गटरांची आम्ही कामे केलेली आहेत. तर माझे निदर्शनास ते 5ही गटरे अजूनपर्यंत आलेली नाहीत. मला फक्त 3च गटरे पाहायला मिळत आहेत. तर मला ते उर्वरित जी 2 गटरे आहेत ते कुठे आहेत आणि त्याचं काम नक्की कुठून कुठपर्यंत झालं? त्यांनी जर असं सांगितलं की 800 मीटर त्या गटाराचं काम केलेलं आहे, असं दस्तऐवजामध्ये लिहिलेलं आहे. पण तिथे प्रत्यक्षात जर मी पाहिलं तर मला तिथं 500 मीटर ते दिसतंय. मग नक्की माझा तो काही गैरसमज होतोय की तुमचं ते मोजमाप घेताना चुकलंय? हे मला ते अपेक्षित आहे की हे मला त्यांनी संबंधित ठिकाणी नेऊन त्या जागेवरती नेऊन मला ते मोजून दाखवावं आणि संबंधित मला त्या जागेवरती ह्या अधिकाऱ्यांनी देखील माझ्यासोबत यावं. आणि जर चौकशी केली फक्त म्हणत असतील किंवा आम्ही यांच्यावरती कारवाई केली, आम्ही चौकशी केली, आम्ही चौकशी करतोय, तर आता चौकशी ही फक्त कागदोपत्री मला नको आहे. तर मला ही आता कारवाई कशी पाहिजे? प्रत्यक्षात आजच कारवाई झाली पाहिजे. आणि आज हे जर म्हणत असतील की हे आंदोलन थांबवा, आम्ही कारवाई करू, तर मला त्या प्रत्यक्षात जागेवरती जाऊन त्यांनी मला ते गटराचं भूमिगत गटरे कुठे कुठे केलेले आहेत ते प्रत्यक्ष ठिकाण दाखवावं. त्याच्या जे MB कॉप्या आहेत त्या प्रत्यक्ष MB कॉपीनुसार ते काम झालेलं आहे का? गटराला जे मटेरियल वापरलं गेलं आहे ते खरंच तेवढं वापरलं गेलं का? अंतर तेवढंच खरंच तेवढं आहे का? 800 मीटर जर सांगितलं तर 800 मीटर आहे का खरंच 500 मीटर आहे? पाईपलाईन त्याच्यामध्ये जर सांगितली त्यांनी की 4 मीटरचं पाईप टाकली, तर तिथे खरंच 4 मीटरची पाईप आहे का 2च मीटरची टाकली? असे माझे काही शंकास्पद आहेत वातावरण. ह्या अधिकाऱ्यांनी तिथं यावं प्रत्यक्षात माझ्यासोबत आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे येऊन मला ते प्रत्यक्ष दाखवावं की ही खरंच कामं बरोबर आहेत आणि खरंच इथे व्यवस्थित आम्ही कामं केलेली आहेत. फक्त कागदोपत्री मला ह्यांचं उत्तर नको आहे की आम्ही तिथे जाऊन चौकशी केली, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू, असं मला कोणतंही आश्वासन आज मी घेणार पण नाही. आज यांनी मला प्रत्यक्षात कारवाई तरी द्यावी किंवा तिथे नेऊन संबंधित अधिकाऱ्यांचं मला त्यांचं काम दाखवावं. आणि जर काम नसेल, त्यांचं जर बरोबर असेल, तर त्यांनी मी चुकीचं आहे म्हणून माझ्यावरती कारवाई करावी आणि ते जर चुकीचे असतील तर आज त्यांच्यावरती तरी कारवाई करावी. ह्या ठाम मत माझं आज आहे, तोपर्यंत मी इथून उठणार नाही. हा एक मुद्दा झाला भूमिगत गटारांचा. दुसरा जो मुद्दा आहे 2020-21 मध्ये एक ठराव पास झाला होता. तो ठराव असा पास झाला होता की गावामध्ये वॉटर मीटर बसवायचे होते. तर वॉटर मीटर जे बसवायचे होते त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे हे केलेलं आहे की 15 वित्त आयोगाचं जे 2020-21चं जे शेड्यूल आहे किंवा त्यांचा ठराव आहे, त्या ठरावामध्ये ते नमूद केलेलं आहे की वॉटर मीटर कनेक्शन आपण बसवतोय. मी त्याच्यामध्ये त्यांना माहिती मागितली, तर ते 2023ला त्यांनी बिल काढलेलं आहे म्हणून मी त्यांना माहिती मागितली की ते वॉटर मीटर कुठे आहेत. तर त्यांनी त्याच्यामध्ये देखील मला खडाखोड करून ते शब्द दिलेले आहेत. वॉटर मीटर पहिले त्यांनी दिलं होतं की बसवली. हा तो कागद आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिले की वॉटर मीटर बसविले आणि नंतर ते खोडून वरती शब्द केलेला आहे खरेदी केले. जर हे वॉटर मीटर जर बसवले असतील तर ते प्रत्यक्षात वॉटर मीटर कुठे आहेत हे मला ह्या अधिकाऱ्यांनी सोबत यावं, ते मीटर कुठे आहे ते दाखवावं. आणि जर बसवले नसतील, फक्त खरेदी केले असतील, तर त्या मीटरची वॉरंटी गॅरंटी ही फक्त 2 वर्षाची आहे. 2 वर्षाची असताना 2023ला खरेदी केल्यानंतर 2026 म्हणजे आज 3 वर्ष झाली. तर 3 वर्षाचा हा पैशांचा अपव्यय का करण्यात आला? की 3 वर्ष ते मीटर धुळकात पडलेले आहेत असं त्यांचं म्हणणं. त्यांनी दाखवलेलं नाही किंवा फोटो मला दिलेले नाही. ते मीटर नक्की कुठे आहेत? बरं ते आहेत तुमच्या जर गोडाऊनला असतील तर तो शासनाचा तुम्ही निधीचा जो उपव्यय केलेला आहे त्या वापरामध्ये तो निधी दुसरीकडे तुम्ही कुठेही वापरू शकत होता. पण काहीही उपयोग नसताना जाणून बुजून ते पैसे पडून ठेवलेत. अजून त्याच्यामध्ये एक मुद्दा आहे की ते जे मीटर आहेत ते 1095 रुपयांनी त्याचं कोटेशन एक मिळलेलं होतं आपल्याला की त्याच्यामध्ये ते बसवून देत होते. तर त्यांच्याकडून मीटर खरेदी न करता संबंधित दुसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरकडून ते मीटर का खरेदी करण्यात आली की ज्याची प्राईस जास्त आहे तर त्याच्याकडून ते खरेदी करण्यात आलेले आहे. ज्याची प्राईस कमी त्याच्याकडून ते खरेदी करण्यात आलेले नाहीत. बरं वापरले तर नाही आहेत, मग शासनाचा निधी ह्यांनी अडकून का ठेवला? हा दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा एक असा विषय आहे विडणीमध्ये दलित वस्ती सुधारणा म्हणून. दलित वस्ती सुधारण्यासाठी जो निधी आलेला होता
तो निधी घेतला आणि तो निधी दलित वस्तीला न सुद्धा तिथे न वापरता तो दुसरीकडेच वापरला गेला. त्याच्यामध्ये पण त्यांनी एस्टिमेट जे बनवलं आहे ते 20 पोल आम्ही तिथे उभे केले नेऊन असं ते उल्लेख केलेला आहे आणि त्याचं कोटेशन देखील माझ्याकडे आहे. मी ते पण दाखवतो. ते 20 पोलचं जे कोटेशन आहे लाईटचे 20 पोल तिथं आम्ही उभे केलेले आहेत. तर प्रत्यक्षामध्ये तिथे 20 पोल नाही आहेत तर 14च पोल आहेत. बरं ते 14 पोल जे आहेत त्याचं ठिकाण मी सांगतो. त्याच्यामध्ये एकही ठिकाण असं नाही की ते दलित वस्तीत मोडतं. म्हणजे तुम्ही सुधारणा योजनेतून ती स्कीम होती आणि ते 38 लाखाचं जे काम होतं ते दलित वस्ती सुधारणा योजनेच्या अंतर्गत दलित वस्तीमध्ये होणं अपेक्षित होतं. ते दलित वस्तीमध्ये न होता हे गावाच्या इतर ठिकाणी करण्यात आलेलं आहे. यामध्ये थोडंसं दिशाभूल आहे. हे दलित समाजावरती अन्याय केल्यासारखंच आहे ना. एक तर त्यांना एक ठराविक अमाऊंट येते दलित वस्ती सुधारणा योजनेमधून. तर या सर्वांची ठिकाणं आणि कुठं कुठं बसवण्यात आले त्याची माहिती हे सर्व आपल्याला समोर आम्ही देऊ. हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर तो गटरांचा जो विषय आहे हा ह्यांनी दाखवावा. ते जे खांब आहेत ते खांब नक्की कुठे टाकलेत ते मला 20 पोल कुठे आहेत ते दाखवावेत. त्यामधले सुद्धा 2 पोल जुनेच आहेत त्याला कलर करून नवीन दाखवले गेलेत. असं संशयास्पद वातावरण आहे. अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत यावं तिथे मला प्रत्यक्षात ती सगळे कामांची पाहणी दाखवावी आणि त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई करावी. कारण की मी त्यांच्याकडे पुरावे वारंवार देऊन देखील त्यांच्यावरती आजपर्यंत कारवाई कुठल्याही प्रकारची झालेली नाही. हा जो 1700 कपचा तो विषय आहे. हे बाकीचे विषय आहेत. त्यानंतर सरपंच यांनी ज्यावेळेस मला एक कॉल केला होता त्या कॉलवरती ते म्हटले की तुम्ही सरपंचाचे मालक आहात का. जर आम्ही मालक आहात का हा जर प्रश्न तुम्ही विचारत असाल आणि आम्ही जर त्या ऑफिसमध्ये त्या संबंधित कार्यालयामध्ये मी जर दिवस जर बसायचं म्हटलं तर आम्ही काय आमचे सातबारे काढू का. तुम्ही जर तुमचे काढलेत तर हा जो पर्सनल विषय जो आहे माझे सातबारे काढायचे का त्यांचे काढायचे हा माझा पण प्रश्न नाही आणि त्यांचा पण प्रश्न नाही आहे. तर आज तुम्ही एक गावचे ज्येष्ठ नागरिक म्हणून किंवा सरपंच म्हणून तुमची भूमिका खूप मोठी आणि तुमच्याकडे लोक म्हणजे मानाने बघतात किंवा तुम्ही एक प्रतिष्ठित नागरिक आहात तरी देखील तुम्ही जर पर्सनली जर विषय जर घेत असाल तर तुमचा अभ्यास मला खूपच कमी वाटतोय की तुम्ही मला जे उत्तर द्यायचं ते न देता आणि तुम्ही सरपंच आलाय म्हणजे प्रथम गावचे सरपंच म्हणजे प्रथम नागरिक आहात. तुम्ही त्या ऑफिसमध्ये बसायला मला विचारताय की मी ऑफिसमध्ये बसले तर आमचे सातबारे काढायचे का. मग तुम्ही सरपंच की लढवली आज सरपंचकीच्या खुर्चीवरती आहात मग तुम्हीच ऑफिसमध्ये बसायचं नाही तर काय आम्ही जाऊन बसायचं का. हा माझा प्रश्न आहे त्यांना. तुम्ही सरळ जर म्हणत असाल आणि त्याचं जे कॉल रेकॉर्ड जे आहे त्या कॉल रेकॉर्डमध्ये पण त्यांनी म्हणजे बरंच काय बोललेलं आहे. ते रेकॉर्ड मी तुम्हाला जरी लागलं तर ते उपलब्ध कधीही करून देऊ शकतो. त्यामध्ये त्यांनी दुसरं एक सांगितलं की जे आमचे ग्रामसेवक आहेत ते हजर नाही आहेत. त्यांना मी त्यावेळेसच्या कॉलवरती असं बोललेलो होतो की ते हजर नाही आहे तिथे. मी जो विषय आहे तो माझा ग्रामसेवकांचा माझा विषय आहे. तो तुमचा माझा वैयक्तिक काही विषय नाही आहे. तर आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. ह्या सर्व ज्या तुमच्या घडामोडी घडलेल्या आहेत यामध्ये पंचायत समिती अधिकारी आहेत यांनी काही भूमिका बजावलेली आहे का. अजूनपर्यंत तर त्यांनी काहीच उत्तर नाही दिलेलं. ते कागदोपत्री उत्तर देण्याचा आदेश दिले. चौकशीचे आदेश दिलेले आज 8 दिवस झाले. चौकशी आज अपेक्षित आहे चौकशी झाली असावी आणि आज त्यांच्याकडून आम्हाला कारवाईची ठोस पावलं उचलतील असं काहीतरी आम्हाला देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आज तुम्ही या ठिकाणी जे आंदोलनाला बसलेला आहात नेमका काय निर्धार आहे तुमचा. एकतर संबंधित ग्रामपंचायतीच्या त्या अधिकाऱ्यांवरती आणि सरपंच यांनी जर त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचार केला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी व्हायला पाहिजे होती. निष्पक्ष चौकशी होऊन सदर अधिकाऱ्यावरती आणि संबंधित पदाधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी आम्ही आमच्या पत्रातून मागणी केलेली आहे. तर ती व्हावी अशी आम्हाला अपेक्षा आहे. तुम्ही आता अपील केलं आहे का RTIच्या वरती. हा अपील केलेला आहे. कुठे केलं आहे. अपील त्यांच्याकडेच केलेलं आहे. फक्त प्रथम अपील झालेलं आहे त्यामुळे ते फक्त इथेच विस्तार अधिकाऱ्यांकडे पोहोचलेलं आहे. झालेत का नाही जागेवर जाऊन तुम्ही मला पाहणी करायला सांगितलं त्या पद्धतीनं उपअभियंता ग्रामीण पाणी सांगितलं आणि मीटरची पाहणी ती करायला मला विनंती करतो की मला तुमच्या अल्बानुसार ती जी आव्हानाचं तयार आहे तुम्ही थोडं वनात बसून थोडी आम्हाला सहकार्य.
आम्हाला लेखी स्वरूपात आपण जर हे सर्व दिलं तर आम्ही त्याच्यावर आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं. कारवाई करतो म्हणून आम्ही लेखी स्वरूपात द्यावं. दिली का पत्र लेखी स्वरूपात द्या आम्हाला. साहेबाशी बोला. साहेब एक तर पहिली गोष्ट आज उपोषण आहे आणि आज आंदोलन करणार आहे हे सांगितलेलं असताना देखील BDO साहेबांनी आज उपस्थित न राहता बाहेर जायला कुठेही नव्हतं पाहिजे, तरी देखील ते बाहेर गेलेत. म्हणजेच यांना किती नागरिकांची काळजी आहे हे यामधून स्पष्ट होत आहे. आणि स्पष्टपणे असं मी डायरेक्ट म्हणू शकतो की ही एक शोकांतिका वाटते की आज इथं लोक येणार आहेत आणि उपोषण करणार आहेत, तरी देखील ते बाहेर जात आहेत. साहेबांनी आज उपस्थित काय झालं राहिलं. साहेब नायगावमध्ये साहेब फुल्यांचं ते आहे ना स्मारक. स्मारक त्यासाठी जमीन घेणं दस्तासाठी ती पाहणी करायला गेली त्याच्यावर तुम्ही विचार रस्त्याचे अधिकार अगोदर साहेब खंडाळ्याला EBD त्यांच्या नसतात अधिकार त्यांना आहे. साहेब मला म्हणलं फोन ती महत्त्वाचं काम होतं. फोन लावून दे. आतापर्यंत काय साहेब झालं 8 दिवसात काय केलं? 8 दिवसात प्राथमिक पाहणी झालेली आहे, परंतु गटर जे आहे ना गटरची इस्टिमेट 5 आहे ती त्या इस्टिमेटमध्ये प्रमाणे गटर झालेत का आणि ते तातडीचे योग्य आहेत का नाही त्या अर्जात सांगितल्या पद्धतीनं उपअभियंत्याला काल रात्रीसारख्या म्हणले आपण पत्र देऊ उपअभियंत्यांचा दाखला घेऊ मीटरचा त्याचा ते तुम्हाला आणखी येऊन दाखवते त्यावेळेस किंवा आणि ते तुम्हाला नेऊन दाखवते उपअभियंत्याचं तुमचे आक्षेप आहे का नाही 5 काढले साहेबांना. हॅलो हॅलो आता जसं यांनी सांगितलं त्याच पद्धतीने माझ्याकडे दुसरा एक पुरावा दाखवतो तुम्हाला की यांचं काम खरंच म्हणजे खूपच चुकीचं आहे. हे कसं दाखवतो, मी दुसरा एक अर्ज केला होता पाठीमागे, यांना आणून दिलेला अर्ज आहे 8 तारखेला. ऑफिसमध्ये अर्ज दिलेला असताना आणि 8 तारखेला अर्ज दिलेला असताना त्यांच्याकडे प्राप्त होतो 18 तारखेला. म्हणजे 10 दिवस ऑफिसमध्ये अर्ज पोचायला वेळ जातो. म्हणजेच हे जाणून बुजून करतात का की काय लोकांना पाठीआड घालतायत. हा देखील इथे सुद्धा म्हणजे कागदोपत्री पुरावा आहे. हा देखील मी सगळ्या जनतेसमोर म्हणजे दाखवू शकतो किंवा दाखवू इच्छितो की अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये नेऊन दिलेलं पत्र 8 तारखेला दिल्यानंतर ते त्यांना 18 तारखेला पोचतं. म्हणजे त्यांच्याच ऑफिसमधून एका टेबलवरून दुसऱ्या टेबलला जाण्यासाठी 10 दिवस यांना काळ लागतो. म्हणजे ह्यांचं काम किती तत्परतेने आहे. आणि हे जर त्याच्या जागेवरती जर एखादा आपल्यासारखा जर नागरिक जर असेल तर आपल्यासारख्या नागरिकावरती यांनी एका दिवसात ना एका तासामध्ये कारवाई करतात. पण यांच्यावरती 10 दिवस यांना पत्र पोहोचण्यासाठी 10 दिवस जात आहेत. म्हणजे ही शोकांतिका वाटते. नाही ना जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही ज्यावेळेस कारवाई कराल त्यावेळेस मी इथून आणि आंदोलन स्थगित करतो. त्यावेळेस एकतर कारवाई करा किंवा माझ्यासोबत चला, मी तुम्हाला तिथे दाखवतो गावामध्ये काय तुमच्याकडे पुरावे नाहीत का तुम्हाला वेळ लागतो नंतर मी दाखवतो. तिथं मी जे चौकशी सांगतो तिथे चौकशी करा. लिगली तुम्हाला पुरावे देतो. तिथे चुकीचं आहे तुम्हाला डोळ्यासमोर दाखवून देतो. तांत्रिक अधिकाऱ्यांना पण पत्र देते तांत्रिक अधिकारी वेळ दिली त्यावेळेस आपण तुम्ही आम्ही सगळे जाऊ. अशी वेळच मिळत नाहीये आणि सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद कधीच मिळत नाही. काय विषय काय नाही तुम्हाला फोन द्यायचा वेळ काढूपणा चालू या चौकशीमध्ये वेळ काढूपणा चालू आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे. 10 दिवस दिले असताना पहिले 7 दिवस नंतर 10 दिवस पहिले 7 दिवस दिले, आता 10 दिवस दिले. आता जवळजवळ 15 दिवस होत आले. आम्हाला अपेक्षा होती की आतापर्यंत कारवाई होणं गरजेचं होतं. संबंधित अधिकारी कोण असतील त्यांना बोलवून घ्या. बोलवून घेऊन त्यांच्यावरती काय कारवाई करायची ती करा. अदरवाईज मी तुमच्यासोबत येतो. मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला जर माहीत नसेल तर मी दाखवतो. तिथे येऊन जाऊन कारवाई करूया. आणि जर तुम्हाला सगळे पुरावे दाखवून जर कारवाई होत नसेल तर मग एक शोकांतिका मग खूप मोठी आहे. पाणी पुरवठ्याच्या संदर्भात तुम्ही आम्हाला त्याचं काय झालं? 1,000 रुपये चार्ज राहुल मिळेल घेतलं सगळं चहा 3 अर्जाची चौकशी सुरू आहे आता. म्हणजे तांत्रिक दृष्ट्या जे आहे का नाही मीटर आणि अंदाजपत्रप्रमाणे गटरचं काम झालं का नाही ही उपअभियंत्याकडून पाहणी करून मग तुम्हाला एकत्रित अहवाल द्या.
तोपर्यंत करतो बरं का, ऊन लागते आत बसा ना, आत चर्चा अरे साहेब. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असं मी म्हणजे आज ठाम मत घेऊन इथं बसलेलो आहे. कारण तुम्हाला वारंवार अर्ज देऊन सुद्धा तुम्ही एवढंच सांगताय आणि फक्त आश्वासन आणि खोटी आश्वासन देताय. त्याच्यामध्ये कुठलंही लिगली काही नाही आहे तुमचं. खोटी आश्वासन ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे. आज खोटी आश्वासनं नको तर लेखी कारवाई द्या. आता तुम्हाला पुरावे सापडत नसतील तर मी पुरावे देतो. तुम्हाला जिथे पाहिजे ते मला मागा तुम्ही, मी देतो तुम्हाला आणि प्रत्यक्षात जाऊन देतो. हिंसक नाही किंवा माणसं बोलून आम्ही उगाच गोंधळ घातलाय, काहीतरी उगाच तुमच्यावर दबाव आणण्यासाठी लोक जमवले असं काही केलेलं नाही. आम्ही सांगितलं होतं आम्ही दोघंच बसलो. कुठलाही शासकीय यंत्रणेला मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून आम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी तिथं केलेली नाही. आम्हाला अपेक्षा आहे तुमच्याकडून की ह्याच्यामध्ये निष्पक्ष काहीतरी तुम्ही कारवाई घ्याल. साहेब गेलते खाण्याला पण चाललंय ते. व्हिडिओ साहेब येईपर्यंत आम्ही इथे बसतो. व्हिडिओ साहेब आल्यानंतर चर्चा करून मार्ग काढूया. बरं कसं आहे, ऊन लय आहे, तुम्ही आत बसा. तुमच्या मागण्या बरोबर आहे. असं उन्हात बसणं सामाजिक म्हणजे आम्हाला बी वाटत नाही. तुम्हाला योग्य जर वाटत नाही तर तुम्ही कारवाई करा. जर तुम्हाला खरंच आम्हाला न्याय द्यायचा असेल आणि आमची खरंच काळजी असेल तर कारवाई करा. हॅलो, काय नाही ते बसले ते म्हणजे तुमच्याशी चर्चा करायची. हां बोला. हॅलो, स्पीकर ऑन करा. हां हॅलो हां, स्पीकर ऑन करा. हॅलो कसं हां हो हां नमस्ते. आता आपली त्या दिवशी एवढी निवांत फोन करा बरं का, तुम्ही क्वेश्चन चालू वेळ पण मागितलेला आहे. नाही वेळ मागितलेला आहे पण प्रत्यक्षात जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत नाही, ऐका ना, थांबा. तुम्हाला जी कारवाईची म्हणणं आहे ना, ती कारवाई निश्चित होईल. ज्याला त्याचे अधिकार आहेत, ऑथॉरिटी आहे, ती निश्चित कारवाई करते. तुम्हाला त्याच्यावरती आमची चौकशी सुरू आहे. अजून आमची चौकशी पूर्ण झाली नाही. तुम्हाला त्या दिवशी म्हटलं आमच्या चौकशीला वेळ आला. पण तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये काय म्हणताय की तांत्रिक अधिकारी आणि त्यांचे अभिप्राय घ्याल. आता तांत्रिक अधिकाऱ्यांच्या जे अभिप्राय घ्यायला त्याला वेळ लागणार आहे. म्हणजे तुम्ही हे सगळं तुम्हीच सांगताय की तांत्रिक अधिकाऱ्यांचे अभिप्राय घ्या, हे करा ते करा, पण त्याला वेळ लागणार आहे. तुम्ही 7 दिवसाची मुदत कशा द्यावी तुम्ही हे आम्हाला देत आहे. पहिले तुम्हाला आम्हाला जर त्याच्यासाठी जर वेळ लागणार असेल तर तुम्हाला तो वेळ द्यावा लागेल ना. पहिला तुम्हाला 3 तारखेला पत्र दिल्यानंतर आहे ना, बरोबर आहे. 7 पत्र दिवसांची दिलं, त्याच्यावर आम्ही तुम्हाला हे केलंय, त्याचंही उत्तर दिलं तुम्हाला, 9 तारखेचं दिलंय. आम्ही काही थांबलेलो नाही त्याच्यामध्ये. नाही मग आतापर्यंत आम्ही तुमच्या अर्जावरती काहीच केलं नाही, आम्ही थांबलोय, आम्ही शांतपणे बसलोय असं पण नाही. आमचे माणसं तिथं जाऊन 15 तारखेला जाऊन समक्ष चौकशी पण केलेली, आतापर्यंत सविस्तर चर्चा केली, तुम्हाला त्याचं पत्र पण दिलेलं आहे. कारवाई कधीपर्यंत होईल आम्हाला लेखी आतापर्यंत अजून आम्ही काय वेगळं करायला पाहिजे? आतापर्यंत कारवाई काय झालेली आहे. नाही, सगळी कारवाई चालू आहे. तुम्ही जे अर्ज दिले त्याच्यावरती कारवाई सगळी सुरू आहे. त्यामुळे तुम्ही, माझं विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आम्हाला भेटीत करू नका. दप्तरशील करावं आमच्या पंचायत समितीच्या समोर बसणं म्हणजे पंचायत समितीची बाजू मी करतो, हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट आज मी आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे हे पत्र दिलेलं असताना देखील तुम्ही बाहेर करू नका म्हणून तुम्हाला विनंती पण केलेली आहे. नाही. काय केलेली आहे त्याचं कारण पण दिलेलं आहे तुम्हाला. बरोबर आहे, तरी सुद्धा तुम्ही तरी देखील बाहेर गेलेला आहात, आज उपस्थित बाहेर नाही. गेलो, माझं हे शेड्यूल आहे. आज मला नायगावच्या स्मारकाचे दस्त करायचे, बाहेर गेलो म्हणजे मी काय असं म्हणजे पळून वगैरे गेलो नाही तिथं. रितसर मला आदेश आहेत म्हणजे जिल्ह्यात करायला. तुम्ही आज एक माझी नियुक्ती आहे नोडल ऑफिसर म्हणून नायगाव स्मारकाच्या जमीन संपादनात आहे. त्याचे दस्त आहेत, मला दस्त करायचे आज 3 दस्त. ते सगळे शेतकरी येऊन थांबले. बरं ठीक आहे, तुम्ही येईपर्यंत इथे बसतो, तुम्ही आल्यानंतर चर्चा करू. मला एक लेखी पत्र द्या, कारवाई कधीपर्यंत करणार आहे काय त्यावेळेस नाही, सांगा. तुम्हाला दिलेले जे की पत्र दिले तुम्हाला पुन्हा तुम्ही सांगतो तुम्हाला परत एकदा नाही 10 दिवस त्या पत्रामध्ये तुम्ही 10 दिवस वेळ लागेल असं स्पष्ट केलेलं होतं. कारवाई दिली ना, 10 दिवस बोलले ना.
8 तारखेचं पत्र आहे. आज 10वा दिवस आहे. 8 तारखेचं पत्र आहे ते मला मिळालेलं. नाही नाही नाही, आज तर 8 दिवसापुढे बोला ना 10 दिवस. हा ते सोडून द्या त्याच्यामध्ये. आपली कधी चर्चा झाली वर 3 दिवसापुढे आपली चर्चा झाली. हा ना, मग पत्र तुम्ही जे काढलेलं आहे ते पत्र मला 8 तारखेला पत्र काढलेलं आहे. आजचा 10वा दिवस आहे. नाही असू दे ना, 8 तारखेला पत्र तुम्हाला जरी काढलं असलं तरी पण सत्य गेलेलं आहे. पण तुम्ही ते असं सगळे कॅलेंडर प्रमाणे दिवस नका बघू. आपल्याला जे दिवस पण बघा ना. हां 3 दिवस शनिवार रविवार आमचा सगळा स्टाफ आम्ही ते परीक्षेसाठी पत्र दिले वापरलेला आहे. कोची तुमची 11 दिले आपण. शनिवार रविवार एमपीएससीच्या परीक्षेला सगळा माझा स्टाफ वापरलेला आहे. वाईला आम्हाला परीक्षेचं सेंटर होतं. 2 दिवसांनी सलग तिथं जात होतो. आणि काय दुसरं काय म्हणजे चौकशी पुढं काही लांबवली कुठं तरी जायला दुर्लक्ष केलं असं काहीच नाही. चौकशी किती दिवसात होणार आहे ना तुमची, मला त्याचं एक पत्र द्या. ह्या तारखेपर्यंत मी कारवाई करतो. लेखी दिलंय ना तुम्हाला पत्र. किती दिवसामध्ये तुम्ही आता आज सांगता, आज 10वा दिवस आहे, मी मग सांगतोय तर तुम्ही म्हणता की सुट्ट्या आल्या, मग तुम्ही मला एक तारीख द्या की ह्या तारखेला आम्ही कारवाई करू. हे बघा, मी तुम्हाला लेखी उत्तर दिले. अहो मी काय सांगतो तुम्हाला, तुमची जी तारीख आहे कार्यालयाची वस्तुस्थिती काय आहे ते तुम्हाला सांगितलेली. माझ्याकडे एकतर स्टाफ कमी आहे. मला स्पष्ट एक पत्र असं द्या की ह्या तारखेला आम्ही कारवाई करू. आणि जर त्या तारखेला करू आम्ही कारवाई. हां त्या तारखेला जर जशी मागणी आहे ना पत्रामध्ये, त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अहवाल देऊ. त्याच्यामध्ये तुमची जी काय मागणी आहे, ते सगळे आम्ही तुम्हाला कागदपत्र उपलब्ध करून देणार. त्याच्याशी काय रिलेटेड आहे, ते जे माझे अधिकार आहेत ते सगळं करतात. बरं, आता यांच्यावरती कारवाई करायचा अधिकार कोणाचा? यंत्रणा ठरवेल ना. म्हणजे जर ते समजा त्याच्यामध्ये सरपंच असेल तर सरपंचावरती मला कारवाई करण्याचा अधिकार नाही. ग्रामसेवक असेल तर ग्रामसेवकाचा रिपोर्ट करण्याचा मला अधिकार आहे. मी रिपोर्ट करणार ग्रामसेवकाचा. नाही मग यांच्यावरती कारवाई करायचा अधिकार नक्की कोणाला? जर आमचा जर यंत्रणेचा कर्मचारी असेल तर त्याला नियुक्ती अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांचे अधिकारी आहेत. बरं सरपंच असेल समजा त्याच्यामध्ये काही दोषी तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे अधिकार 39 खाली कलेक्टर आहे. थांबा की जाऊ. तुम्ही काय करताय बरं का, तुम्ही ते समजून घ्या. मी पण त्या दिवशी जायला आणि म्हटलं तुम्ही माझ्याकडं एका दिवशी आपण बसू. आम्हाला लेखी तुम्हाला आश्वासन द्या. जी काही कार्यपद्धती आहे ती समजून सांगतो. लेखी आश्वासन द्या साहेब आम्हाला. किती असतो आणि आम्ही काय करणं अपेक्षित आहे हे तुम्हाला समजून सांगतो. किंवा जो कागदोपत्री पुरावा असं सांगतो. आता तुम्हाला जर कारवाई होत नसेल तर आम्ही तुमच्यासोबत येतो. कारवाई जो अहवाल तयार करायचा त्यासाठी आम्ही सोबत येतो. आम्ही दाखवतो तुम्हाला. आमच्या पद्धतीने आम्ही करू. तुम्हाला यायचं असतं ते आमच्याकडे काही घेत नाही. आम्ही आमच्या पद्धतीने करणारच आहे. आम्ही काही म्हणजे सोडून दिलेलं नाही. तुमची इच्छा असेल तुम्ही थांबू शकता. आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे चौकशी त्याची करणार. चौकशी चालू पण आहे, केलेली सुद्धा आहे. त्याच्यामध्ये त्यांना काही सूचना केलेल्या आहेत अजून. तुमची चौकशी जी चालू आहे त्याचं मला फक्त एकच पत्र द्या. मी ह्या तारखेपर्यंत कारवाई किंवा अहवाल तयार करून देतो. लेखी कारवाई करू. हां आम्हाला लेखी द्या बस. त्याच्यामध्ये अजून 12 दिवसात आणि तुमचे 3 वेगवेगळे पत्र आहे. तुमच्या मागण्या वेगवेगळे आहे. तुम्ही तांत्रिक अभिप्राय मागताय. आता तो तांत्रिक अभिप्राय द्यायचा म्हणजे तांत्रिक अभिप्राय द्यायचे अधिकार काही संस्थेला दिले. मग एक काम करतो, त्यांना हातात काहीच राहत नाही ना. ते किती दिवसात ते तांत्रिक अभिप्राय देतील. 10 दिवसाचं time देऊ. माहीत करणार. आता अजून 10-12 दिवस लागतात. मग ठीक आहे, मग तुम्हाला ज्यावेळेस कारवाई करायची त्यावेळेस करा. मी इथंच बसतो आणि त्या अधिकार तुम्ही तिथं बसतो ह्या जायला जर राहणार ना तुम्हाला ते पोलिसांना सांगावं लागेल. काय मी तुम्हाला एवढं समजून सांगतो तरी सुद्धा नाही लेखी द्या ना साहेब आम्हाला. लेखी द्या ना मला. हां ठीक आहे. असू दे. काय का साहेब, काय म्हणतोय, आम्हाला लेखी द्या बाबा. तुमची कारवाई कधीपर्यंत पूर्ण होईल. मग ते झाली 10 दिवस. मग 10 दिवसात सांगितलं होतं त्यांनी. आता कधीपर्यंत होईल कारवाई काय? 7 दिवसाचं साहेब आम्ही काय म्हणतोय, तुम्ही म्हणताय ना आम्हाला, तुम्ही ऐका की आंदोलन बंद करा म्हणताय ना तुम्ही. ठीक आहे, तुम्ही 10 दिवसाचा आम्हाला टाईम दिला. 10 दिवसात तुमची कारवाई पूर्ण होणार आहे का? तुम्ही आम्हाला दिले पत्र. पहिलं 8 तारखेला दिलंय, नंतर परत 11 तारखेला परत नाही त्यांचं पत्र कधी मिळाले? 8 तारखेला एक दिलं आणि परत 11 तारखेला एक दिलं. त्यांच्यावर 2 days प्रमाणे 11 तारखेला. तुमचं आता म्हणणं आहे की तुम्ही 21 तारखेपर्यंत कारवाई करा.
21 तारखेपर्यंत करताय का मग? हो करणार आहे मी कारवाई आमचं सुरू आहे काम. मग आता आम्ही तुमचं असं म्हणणं आहे की आम्ही आंदोलन मागं घ्यावं. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवून मागं घेतो, पण आम्हाला विस्तारित करायला घेण्यास आम्हाला काही अडचण नाही. पण त्याच्यावरती कारवाई नाही आम्हाला का नाही आंदोलन मागं घ्यायला काही अडचण नाही. त्याच्यावरती कारवाई तुम्ही ठोसपणे करणार का? ते कारवाई करण्याचा अधिकार पण नाही म्हणताय. चर्चा झाली साहेब, पण त्याच्यानंतर पुढं त्याच्यावरती वेगवेगळ्या मुद्दे चालू आहेत. पण चहाच्या प्रकरणामध्ये तरी चौकशी पूर्ण व्हायला पाहिजे होती. त्याच्यावरती कधी कारवाई घ्यावी काय अंदाज? आम्हाला त्यामुळे मुद्दा घ्यावा लागेल ना की तुम्ही हे 1700च्या आधी घेतली 1700च्या आकाशात घेतली. तुम्ही त्यांना एक ठाम सांगा उठणार नाही जोपर्यंत ते होत नाही. आम्हाला त्याचा विचार पण करावा लागेल. असं नसतंय तुम्ही काय करा बरोबर माझ्या माहिती मला ही कार्यपद्धती काय पुस्तके शासनाचं न्यायालयाला पुस्तके साधारणतः 800च्या मारा काय करताय बा आम्ही अधिकारी तुम्ही आपल्याला हे पण करू नका. तुम्ही काही प्रशासनाच्या बाबतीत ज्या नियमानुसार आहे त्या सुद्धा त्याचा तुम्ही अभ्यास करा. तुमच्या लक्षात तुम्ही सुद्धा म्हणणार नाही की चौकशी म्हणजे चौकशीची कशी अशी तुम्ही त्यांना ठाम येतं सांगा ते इथे येऊ द्या. त्यांना ते एकतर जायला नव्हते पाहिजे ते गेले. त्यांना इथे इथे उठणार नाही सांगा त्यांना. म्हणजे त्यांच्याकडे नाही उठणार म्हणून सांगा. हॅलो साहेब, बघा काय म्हणतात साहेब. हॅलो सर. हां तुम्ही जर आता उठला नाही तर पोलिसांना ॲक्शन घेण्याचे आदेश देण्याची शक्यता साहेबांची आहे. काय सांगता याविषयी? हो त्याच्यामध्ये आता काय ते त्यांच्याकडे पर्याय तेवढेच राहिले. जर ते साहेब आता बोलतायत पोलीस अधिकाऱ्याशी आणि त्यांना सांगतात मला वाटतं की आदेश देत असतील तर काय तुमची पुढची भूमिका असेल? आमची पुढची भूमिका आम्ही आंदोलनात ठरवू. जर अधिकारी जर आम्हाला पोलिसाच्या बळाचा वापर करून जर इथून उठवणार असतील तर आम्ही त्याला काय संविधानिक मार्गाने त्याला उत्तर देऊ. आम्ही शांततापूर्ण आंदोलन करतोय. त्याच्यामधून त्यांच्याकडून कारवाईची अपेक्षा असताना जर त्यांनी जर पोलीस प्रशासनाचा किंवा पोलीस प्रशासनाला सांगून जर आमचं आंदोलन मोडीत काढत असतील आणि त्याच्यातून कोणताही मार्ग काढत नसतील तर त्याच्यावरती प्रशासनाने विचार करावा. व्हिडिओ साहेब 10 दिवसाची परवानगी म्हणजे 10 दिवसात अहवाल देतो. तर हे तुम्हाला कधी पत्र दिलेलं आहे? 11 तारखेला. बरोबर आहे. ही संदर्भ आहे 8/6/2006च्या पत्रानुसार. 8/6ला तुम्हाला पत्र दिलेलं नाही. 8/6चा ही संदर्भ आहे. PV निंबाळकर VA यांच्या चौकशीसाठी जावं क्रमांक हा 8/6चे पत्र आहे. त्या पत्रानुसार तुम्हाला 11/6ला ही दिलेलं आहे. हे कारवाई करतो. तर तसं त्यांनीही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे 10 दिवसात कारवाई करतो म्हणून. अजून काय 10 दिवस झाले नाही. बरोबर आहे. आता ते फोनवरती आता काय म्हणतात त्यांना ते विचारले 21 तारखेला कारवाई होईल. हां 21 तारखेला कारवाई नाही झाल्यानंतर तुमची प्रोसेस आहे ती तुम्ही काय ती करून घ्या. कायदेशीर मार्गाने तुम्ही आहे ही पुढे चालू शकता. हां तर त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. त्याला 10 दिवसाचं टायमिंग पाहिजे. 10 दिवसाचं काढत ते हातात ते आपली ऑलरेडी पण ते त्यांची आता फोनवरती आता परत म्हणतात की अजून 10 ते 12 दिवसाचा काळ हां लागेल. ती बघा 10 दिवस ही 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पुढली काय प्रोसेस काय आहे ती करा. लेखी त्यांच्याकडून अजून काय ती घ्या. हां त्या अहवालाप्रमाणे त्यांना वेळ जाऊ शकतो. चहाच्या प्रकरणामध्ये ते कारवाई करू शकतात. बाकीच्या पण त्यांना 5-6 दिवसामध्ये ते तांत्रिक विषय घेऊ शकतात. आणि इथं तुमची पोच बी आहे ऑलरेडी. तुम्ही तसंही केलेलं आहे. ही 8/6ला पत्र नाही. 8/6चा संदर्भ आहे. हे पत्र त्यांना सगळ्यात पहिल्यांदा 7/5ला दिलं. हां बरं 7/5ला दिलेलं आहे. त्यावेळेस पण त्यांना सांगितलं त्याच्यावर तपासणी करून 30 दिवसाच्या आतमध्ये सगळी माहिती घ्या.
त्यांच्यावर पण नाही केलं. त्याच्यानंतर एक दिवस त्यांना वारंवार पत्र दिलं. नाही ती काय दाखवू नका. आता ही त्यांनी दिलेलं आहे ना 10 दिवसाचं, बरोबर आहे. 10 दिवसाचं पत्र दिल्यानंतर त्याच्यानंतर 3 पण पत्र दिलं होतं. त्याच्यात पण असा उल्लेख केला की 3 की नाही केलं तर 7 दिवसात आंदोलन करू, तरी सुद्धा काहीच नाही. आणि मग हे आश्वासन जे देत आहेत ते असेच खोटेच आश्वासन नेहमीच चालू आहे. याच्यावरती काहीतरी त्यांनी ठोस पुरावा घेऊन किंवा मग आम्ही आता त्यांना काय मागतोय की कारवाईचं जे आहे ते 10 दिवस मानण्यापेक्षा तुमची एक तारीख टाका आणि आम्हाला ती लेखी स्वरूपात द्या की आम्ही ह्या तारखेपर्यंत कारवाई करतो. एवढीच आम्ही त्यांना मागणी 10 मागतो. दिवस म्हणतात ना, तर काय 22 तारीख. आता ही 21 तारखेला ठोस नाही काय झालं तर तुम्ही ठोस काहीतरी निर्णय घ्या आणि इथं या परत. बरोबर आहे. पण त्यांचं म्हणणं काय येतं की त्या सरकारी सुट्टी येतात काय येतात, मग त्यापेक्षा मग मी काय म्हणतोय मला एक तारीख टाका तुमच्याने, 21ची 25 टाका, काय टाकायची टाका आणि मला तसं एक लेखी पत्र तयार करून द्या की ह्या तारखेपर्यंत आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू किंवा हे चौकशीचं अहवाल पूर्णपणे पूर्ण करून कारवाई करू असं म्हणतो. कारवाई करू जे काय असेल असं ते आम्ही त्यांना लेखी मागतोय. बोलतो आम्ही पण बीडीओ साहेबांशी, पण आता तर तुम्हाला हे आंदोलन 21 तारखेपर्यंत काहीच करता येणार नाही. नाही 21 तारखेपर्यंत त्यांनी बी पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनला. तोपर्यंत तरी आम्हाला ते जे आहे तुम्हाला अहवाल 21 तारखेपर्यंत भेटेल, काय ती कारवाई केलेली भेटेल म्हणतात बीडीओ साहेब. त्यानुसार बघा. पण ते आम्हाला लेखी देतील का? लेखी ही दिलेलंच आहे ना, 21 तारखेपर्यंत तुम्हाला लेखी दिलेलं आहे. बरोबर आहे. पण ते अजून पण मदत नसतं. किती दिवस लागतील? अजून 10-12 दिवस लागतील, 15 दिवस लागतील. मग आम्हाला साहेब सारखं वारंवार तेच करत बसण्यापेक्षा एकदाच काहीतरी एक तारीख टाका, डायरेक्ट 10 दिवस नको, डायरेक्ट तारीख टाका आणि ते उत्तर द्या आम्हाला. आम्हाला एक फायनल तारीख टाका, त्या तारखेला फायनल तारीख त्यांना तर सांगितलं 11 तारखेला 10 दिवस तुम्हाला काहीच करता येणार नाही. त्यांनी पोलीस स्टेशनला पत्र दिलं. तर ते असं म्हणतात की लेखी अजून ती म्हणलं की मी म्हणलं की 21 तारखेला पुढे बघू काय असेल तर. 21 तारखेला नाही कारवाई केली एक तर तारीख टाका, पण तुम्ही काय असेल काही ते टाका, या तारखेपर्यंत काय काय टाकण्याबद्दल काय नाही. समजा तांत्रिक अधिकाऱ्याला दिली, तसं नाही. आता आम्ही जर तांत्रिक अधिकाऱ्याला मुदत टाकता येत नाही आपल्याला. चहाच्या प्रकरणावर तांत्रिक अधिकारी. चर्चा झाली की तुम्हाला आम्हाला तिन्हीची मुदत आहे, तिन्हीची द्यायची ना. त्या प्रकरणाचं विचार करू. अर्ज वेगवेगळे आहेत माझे. आम्ही एका अर्ज नाही, अशी पुढची वेगवेगळे अर्ज आहेत, त्यांची वेगवेगळी कारवाई करू शकतो. त्याच्या प्रकरणात पहिल्यांदा करा. गटराला तुम्हाला वेळ लागतो तर तिला ते करा. किंवा त्याचं काय आम्हाला काय सांगा तुम्ही, 25 ला करतो. तुम्ही तुम्हाला अर्ज वेगवेगळे दिले, असं नाही की एखादा अर्ज म्हणजे तुम्ही सगळे विषय मांडा. माझे विषय वेगळे आहेत, माझे अर्ज वेगळे आहेत. मी प्रत्येक तुम्हाला म्हणजे कारवाई करण्यासाठी वेगवेगळे म्हणजे पत्र वेगवेगळे दिले. किती तांत्रिक बाबतीत वेळ लागणार आहे ना. वेळ जो लागणार आहे ते कारवाई नंतर करा. आमच्या जे प्रकरण आहे पहिले 3-7 अर्ज 7 दिवसात कारवाई करायची नंतर सुरुवात होती. मग आज मला सांगत नाही, आज 17 तारीख आहे, 3 पत्र म्हणजे आज 15 दिवस झाले. 7चे डबल दिवस दिले. त्याच्यावर तरी कमीत कमी तो विषय आहे. आता हा तुम्ही गटराची म्हणतो तुम्ही बाबा मला मदत घ्यावी लागेल, चौकशी करावं लागेल, तुम्ही चौकशी अवश्य करा. आम्ही त्याबद्दल तुम्हाला काहीच म्हणत नाही. आता तुम्ही काय म्हणताय, आता हे म्हणताय की आम्हाला 21 तारीख, 21 तारखेला मी 22 तारखेला येऊन बसतो. तुम्ही परत काय म्हणता, नाही नाही अजून आमची झाली नाही पूर्ण, तुम्ही उठान जावं. त्यापेक्षा मला एक पत्र असं द्या की बाबा तुम्हाला 25 टाका, 30 टाका की बाबा ह्या तारखेला आम्ही 100% कारवाई करू. तर तुम्ही 30ला नाही केली तर मी 1 तारखेला मला म्हणजे लेखी दाखवता येईल मला बाबा तुम्हीच मला उत्तर दिलं होतं. तुम्ही काय करता माहिती की 10 दिवस म्हणजे तुम्ही म्हणता अजून आमची पूर्णच नाही झाली. दोषी असतील नसतील ती नंतरचा विषय आहे. म्हणजे जी काय तुम्ही कारवाई कराल ते आम्हाला मान्य असेल. मग तो नंतरचा विषय. पण मला एक काहीतरी द्या ना. मी आता 21 तारखेला तुम्ही मला सांगितलं 11 तारखेला 10 दिवस. मी काय म्हणणार आपले 21 तारखेला दिवस आले, मी 22 दिवस परत अजून उन्हात बसायचं मी. परत तुम्ही सगळे येणार, सगळ्यांना त्रास परत म्हणजे आहे. पण त्यापेक्षा मला एक तारीख टाका, त्या तारखेला मला सांगा की बाबा ह्या तारखेला तुम्ही या. त्या तारखेला जर नाही झालं तर मी 100% त्या दुसऱ्या दिवशी येतो ना मग तुम्हाला बोलायला. तुम्ही जर केली तर म्हणजे चांगलीच आनंदाची बातमी. मला काय त्रास आहे तेव्हा. एक तारीख टाका. आता दुसरी चहाच्या प्रकरणाचे विचारा, बाकीच्या प्रकरणामध्ये चौकशी माझी चालू प्रकरणं राहणार. सगळे वेगवेगळे आहेत. तर तुम्ही त्या चहाच्या प्रकरणाचा काय विषय, तुम्हाला इथं काय तांत्रिक अडचण नाही आहे, ह्याच्यावर कारवाई मला द्या ना. आता हे तरी तुम्ही करू शकता. साहेबांना विचारतो की बाबा पहिला बाबा चहाचा अहवाल आत्ता द्या हां 2-3 दिवसात. मग मला एक तरी अहवाल तुम्ही देऊ शकता का नाही. म्हणजे तुम्ही काय कारण सांगताय तांत्रिक अडचण. मी मान्य करतो पण तुमची तांत्रिक अडचण आहे मला मान्य, पण जिथं तांत्रिक गोष्टीच नाही तिथं कशासाठी म्हणजे तुम्हाला मी म्हणजे दिवस देऊ. त्याची चौकशी मला वाटते बऱ्यापैकी पूर्ण झाली. गटराचं 100% तुम्ही दिवस घ्या, मला एक दिवस द्या. ह्या दिवशी तुमची कारवाई होईल. आम्ही साहेबांना साहेब तांत्रिक अधिकाऱ्याला फोन करतो आपल्याला किती दिवस लागतील. तर त्यांना विचारून माझी पण आता उपोषणाला बसलोय, आता आमच्यावरती कारवाई करायसारखं आम्ही कुठे इशारा पण दिला नाही तर काय घोषणा पाहिजे नाही काय ना, आपलं जप अजून माझं मी इथं बसलो. तुम्हाला ह्याचा काही त्रास पण नाही.
नाही, त्रास नसतो, ऊस जास्त आहे. काही जबाबदारी ह्यांची आहे. पण हा त्रास आता माझा मी सहन करतोय म्हणजे घोटाळे करणार दुसरे तुम्ही ह्यांच्या दारात बसलाय म्हणजे ह्यांची जबाबदारी आहे. बरोबर आहे. आम्हाला चहाच्या प्रकरणात साहेब कारवाई द्या आणि तांत्रिक बाबीच्या विषय लागणार आहे. कारण तुम्हाला वेळ लागतो तर आम्हाला किती तारखेपर्यंत होईल तेवढं फक्त द्या. मला एक तारीख टाकून द्या. तुम्हाला वाटत असेल का नाही 22ला होईल, मला 25 तारीख टाकून द्या. तुम्हाला 25 वाटत असेल तर 27 टाकून द्या. 2 दिवस वेळ घ्या. पण मला एक चर्चेवर तुम्हाला 5 मिनिटासाठी तारखेला आपल्याला मुदत आहे. 21 तारखेला मग तुम्हाला पूर्णपणे बोलवून आपण तिची आता तर ते पहिला द्यायला नाही. काय झाले आपण चौकशाने सगळी पूर्ण केली. आता त्यांची जी माहिती आहे त्यांची जबाब घ्यावं लागतं. आता मी इकडे तुम्हाला तर दिले की 8 तर आम्हाला 10 दिवस द्या. माझ्या अर्ज सगळे ऐकी एखादा अर्ज जर दिला त्याच्यावर हा मुद्दे जर टाकून दिला तर तुम्ही आम्हाला पहिलं पत्र काढतो. मग आम्हाला एकत्र विषय नको वेगवेगळा द्या. तुम्ही आमच्या आम्हाला पत्र दिले ते सगळे एकत्रच मोफत दिले. माणसं असल्यामुळे आपलं एकटं तसं नाही, पण आम्ही मग एकच माणसं आम्ही अर्ज करतो तुम्हाला. त्याच्यात एक 3 जरी मुद्दे असतील का नाही तुम्हाला आम्हाला काय पत्र काढतो लगेच माघारी पत्र काढतो. वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे पत्र द्या. मग आम्हाला पण वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे पत्र द्या ना. दयाशील माहीत वेळ तुम्हाला या तारखेची तुम्ही जाईल आम्हाला समजते म्हणजे आव्हान तरी देतो आणि एका विषयाचा आव्हान दिलं दुसऱ्या विषयाचं काय प्रक्रिया घेणार तुम्ही आता काहीच नाही करू शकत नाही. आपण त्यांच्यामध्ये आपली काही पैकी आम्हाला मिळणार नाही. आता आम्ही जर असं कागदावर काढायचं म्हटलं तर मी असं म्हणतो की माझं 1 तारखेचं पत्र आहे 7 दिवसात आंदोलनावर बसणार होतो. माझी मदत झाली बसू शकतो. माझं दुसरं एक पत्र आहे अगोदरचं 3 तारखेचं. त्यानुसार मग माझा काळ पूर्ण झाला आहे. त्या जुन्या पत्रानुसार मी आता उपोषणाला बसतो असं जर म्हटलं तर हे नवीन तुम्हाला पत्र दिलं आहे त्याच्यानुसार माझी मुदत नाही झाली. तर माझं जे पत्र आहे पहिलं 3 तारखेचं हे याच्यामध्ये पण मी स्पष्ट उल्लेख केला आहे. 7 दिवसात तीव्र कारवाई सुरू न झाल्यानं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल हा माझा उल्लेख आहे. पण 3 तारखेच्या माझ्या अर्जानुसार आज माझे 7 दिवस पूर्ण झालेले आहेत. माझी मुदत झाली म्हणजे माझा अगोदरची मुदत माझी पूर्ण आहे. अजून पुढचा जो अर्ज आहे त्यानुसार मी अजून बसणार नाही बसलो. पाठीमागच्या त्याच्यानुसार मी बसलेलो आहे. आत्ता नवीन पत्राची मुदत नाही संपली. जुन्या पत्राची मुदत संपली ना. आम्ही तुम्हाला पद्धत दिली ना 18 तारखेला बरोबर आहे. त्याच्यात उल्लेख काय केला कुठल्या पत्राला अनुसरून काढले तर 9 तारखेच्या पत्राला अनुसरून काढले 3 तारखेच्या पत्राला अनुसरून काढले. बरोबर त्या पत्रामध्ये त्यांचा उल्लेख आहे. तुमच्या 9/6च्या पत्रानुसार 9/6च्या पत्रामध्ये दिले पण 3/6चं पण देखील माझं एक पत्र आहे. माझी जर जुन्या पत्रानुसार जर म्हटलं तर माझी मुदत पूर्ण झाली हे तर मान्य आहे का नाही. आणि तुम्ही दिलेली मुदत आहे आम्ही तुम्हाला काय म्हणतो एवढ्या दिवसात मला काहीतरी लेखी द्या ना तुम्ही. काहीच लेखी द्यायला होत नाही म्हणजे कारवाई करणार का हेच मोठा प्रश्न मी पण करेल तुम्हाला द्या ना मला काहीतरी आम्ही असं पाहिजे असं जायचं तरी त्याला लेखी काहीतरी एखादं उत्तर जर असेल काय केलं आज उद्या जर आम्हाला जर विचारलं पूर्ण पार्टीला वरती पत्र पाठवले आहे त्यांनी जर विचारलं त्यावरती काय झालं कसा उठलं म्हणजे जे आमच्यावरती आरोप केले सेटलमेंट आहे किंवा पडतोच आहे म्हणजे त्या सिद्ध करून दाखवतो आम्ही तसं नाही म्हणजे तुम्ही उठणार
तुम्ही जर तुमचं पत्रच नाही घेतलं तरी तुम्ही उठणार तर आरोप सिद्ध होण्याचे लक्षणच येत नाही. काहीतरी मला इकडे उठतो नाही कोणाचं नाही. साहेबांनी म्हणलं होतं तुम्ही जरा अगोदर बसला इकडच्या लक्षात ठेवलं की त्याच्या आधी हो पण तुमचं पत्र माझं पत्र आणि त्यामध्ये कारवाई करायची नाहीतर मी आंदोलनाला बसणार की माझ्या अगोदरचं पत्र सेवनला वगैरे सगळ्यांना पत्र वारंवार सेवनने करावं त्यात लक्षच घातलं नाही सगळं माझं ते खूप पारदर्शक कारभार पाहिजे. त्यांनी आजपर्यंत माझ्या काही पत्राचा विचार केला नाही, एकाही पत्राचं मला उत्तर नाही, एकाही पत्राचा मला रिस्पॉन्स नाही, काहीच नाही. म्हणजे सगळेच अधिकारी असेच का प्रश्न पडण्यासारखी गोष्ट आहे. काही नाही अधिकाऱ्यांचं म्हणजे कोणच माझ्या हेच करणार नसेल कोणी दारूच देणार नसेल लक्ष देणार नसेल अवघड गोष्ट नाही. माझं म्हणणं काय आहे तुमचं फक्त मला तुम्ही पण उठायला मी नाहीच म्हणत नाही मी 100% मला फक्त काहीतरी घेतली द्या ना आम्हाला तुम्ही असं मोठं उठवणार ते सिद्ध करणार त्यांनी आरोप केलेला आमच्यावरती सिद्ध होतायच ना म्हणजे आरोप पण तुम्हीच करताय आणि तुम्ही पण आधी राहा असं तुम्हीच म्हणताय काहीतरी द्या तुम्हाला आज तुम्ही मला केलं तुम्हाला ते साहेबांना काहीतरी द्या ना मला सावलीला पत्र बनवायचं सावलीला नीट वाईट घ्या नीट जरा कडे घेऊन कसं टाईप केली की चेक करायला मी म्हणलं सावली बसा परत येताना परत आपण इथे बसतो असं म्हणतो 5 मिनिटं सावली कडे घेऊन आमच्या तुम्हाला सहकारी कार्यकर्ते तेवढं एखाद्याने मागायची नाही तिकडे गाडी घेऊन टाकला असतं तिकडे केला असतं मागायला त्यामुळे चान्स असतात एखाद्या पुढं सुरक्षित मार्गाचा अवलंब करा असं त्यांचं म्हणणं आहे. हां नियम आहे कुठं म्हणते सुरक्षित मार्गाचा अवलंब हां ठीक आहे मग तुम्ही नंतर मी काय करायला सांगितलं साहेब
ते बोलते ना. तुम्ही हां तुम्ही बोला. आता हे जे आपण सकाळपासून जे उपोषणाला मी बसलेलो होतो, तसेच ठिय्या आंदोलन म्हणून एक आंदोलन केलं होतं, परंतु त्यामध्ये त्यांनी कारवाईची जी मागणी केली, आपण मागणी केली होती, त्याचं त्यांनी सकाळी आपल्याला एक पत्र दिलेलं आहे, ते उत्तर पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये, की तुम्ही दिलेलं पत्र जे होतं ते 11/6/2026 रोजी दिलेलं पत्र होतं. त्याच्यानंतर 10 दिवसांमध्ये आम्ही कारवाई करू असं त्यांचं उत्तर आहे आणि अजून 10 दिवस पूर्ण झालेले नाहीत असं त्यांच्या या पत्रामधून नमूद केलेलं आहे. तरी पण 11/6 जे पत्र दिले त्याच्यामध्ये 10 दिवसांमध्ये आम्ही पूर्णपणे कारवाई करू, म्हणजेच 21/6/2026 पर्यंत ते कारवाई करण्यास त्यांनी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. तर बघूयात आपण नंतर ते काय कारवाई करतायत, आपल्या 22 तारखेला समजेलच. 22 तारखेला जर नाही समजत ते आंदोलन आहे सुरुवात. फक्त आता ज्या पद्धतीने होतं त्यामध्ये आपण काही उल्लेख केलेला नव्हता, तर आता मी आता स्पष्टपणे आपल्या माध्यमातून, प्रसारमाध्यमातून सगळ्यांना सांगू शकतो की मी हे जे आंदोलन आहे ते नंतर जे करणार आहे, जर कारवाई नाही झाली तर ते आंदोलन मी भर उन्हामध्ये आणि याच जागेवरती बसून करणार आहे. त्यावेळेस पाऊस असो किंवा